कोणतीही टेस्टिंग पावडर न वापरता त्याचप्रमाणे एक सिक्रेट मसाला वापरून आपण हे अगदी चायनीज सेंटरसारखे चिली पोटॅटो पाहणार आहोत। अगदी कमाल लागतात, जरूर करून पहा। चला तर त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे। आता इथे बटाटा तुम्ही लहान किंवा मोठ्या साईजचा घेऊ शकता। वरची साल काढायची आणि अशा प्रकारे उभ्या साईजने आपण हे कट करून घेणार आहोत। आता कट करताना अशा प्रकारे नॉर्मल साईज ठेवायची, जास्तही जाड नाही किंवा अगदी जास्त पातळ नाही, नॉर्मल साईज ठेवून आपण हे फिंगर चिप्स अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे फिंगर चिप्स स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्यायचे। अशा प्रकारे आता हे धुतलेले फिंगर चिप्स आहेत ते आपण कोरडे करण्यासाठी एका कापडावरती पसरवून घ्यायचे, जेणेकरून यातील पाणी निघून जाईल। अशा प्रकारे आपण थोडेसे प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून सर्व पाणी निघतं। पाहू शकता अशा प्रकारे आपले हे फिंगर चिप्स कोरडे झालेले आहेत। आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता त्यावरती आपण घालणार आहोत 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि हे आता मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे हे फिंगर चिप्स आपले कोटिंग झालेलं आहे। अगदी क्रिस्पी लागतात या कॉर्नफ्लॉवरमुळे। आता अगदी गरम तेलामध्ये आणि नॉर्मल गॅसची फ्लेम ठेवून आपण हे फिंगर चिप्स फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत आपण हे छान तळून घ्यायचे। आता आपण इथे साहित्य पाहू। फिंगर चिप्स घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे आलं, लसूण, कांदा, शिमला मिर्च, कांद्याची पात आणि हिरवी मिर्च, त्याचप्रमाणे आपले हे सॉस पण घेतलेले आहेत। आता आपण एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि यामध्ये घालायचा उभा लांब चिरलेला लसूण। लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं। त्याचप्रमाणे आलेही मी उभेच चिरलेलं आहे। थोडंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायची अगदी बारीक चिरलेली उभी हिरवी मिरची। जर तुम्ही हिरवी मिरची खाणार नसाल तर इथे चिली फ्लेक्स घातले तरी चालतील। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचा एक कांदा चिरलेला। अशा प्रकारे मी कांदा चिरलेला आहे, जरा थोडासा मोठ्या साईजने। त्याचप्रमाणे शिमला मिरची। आता हे थोडंसं परतून घ्यायचं। कांदा आणि शिमला मिरची जास्त आपण भाजणार नाहीत, थोडीशी परतून घ्यायची। आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण कांद्याची पात, तीही बारीक चिरून घातलेली आहे। आणि 1 वाटी केचप, इथे मी टोमॅटो केचप 1 वाटी घातलेला आहे आणि अगदी थोडासा सोया सॉस। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं कॉर्नस्टार्च। 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरमध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून अशा प्रकारे कॉर्नस्टार्च तयार केलेला आहे। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत पास्ता मसाला। अगदी कोणती टेस्टिंग पावडर वापरायची नाही, फक्त पास्ता मसाला वापरला तरी अगदी चालेल। तोही मी अर्धाच घातलेला आहे। त्याचप्रमाणे इथे मी घातलेले आहेत ऑर्गॅनो। आता हे घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण घालणार आहोत आपण फ्राय केलेले पोटॅटो चिप्स। आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे। आता गॅस बंद केला तरी चालेल। अशा प्रकारे आता आपलं हे मिक्स झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपण यावरती घालणार आहोत बारीक चिरलेला कोबी आणि कांद्याची पात। अशा प्रकारे पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं। तयार आहेत आपले अगदी चायनीज सेंटरसारखे चिली पोटॅटो। अगदी कमाल लागतात, जरूर करून पहा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। लाईक करा, कमेंट करा आणि जरूर सबस्क्राईब करा। तयार आहेत आपले अगदी सेंटरसारखे चिली पोटॅटो। धन्यवाद।